शक्तीपीठ महामार्ग रद्द व्हावा यासाठी पांडुरंगाला साकडं घालण्यासाठी महाविकास आघाडीचे सगळे नेते आहेत ते आता पंढरपूरच्या दिशेने रवाना झालेले आहेत। काँग्रेसचे आमदार सतेज पाटील त्याचबरोबर राजू शेट्टी आहेत ते या ठिकाणी पंढरपूरला जाणार आहेत। खरं तर सरकार ऐकत नाही, किमान पांडुरंगाचं तरी सरकारनं ऐकावं यासाठी ही सगळी मंडळी आता पांडुरंगाची धावा पांडुरंगाचा करताना आपल्याला पाहायला मिळतात। आपल्यासोबत सतेज पाटील सर आहेत। खरं तर अनेक वेळा अनेक ठिकाणी आपण आंदोलनं केलीत, विधिमंडळात या संदर्भात प्रश्न उपस्थित केला, पण सरकार ऐकत नाही शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याबाबत। नाही, सातत्यानं गेले 1.5 वर्ष झालं आम्ही सांगतोय की हा शेतकऱ्यांना नको असलेला मार्ग आपण करू नका। हेच 86,000 कोटी रुपये शेतकऱ्यांची कर्जमाफी करा। मुंबईमध्ये लोकल ट्रेनमध्ये रेल्वे क्रॉसिंगमध्ये दररोज 5-6 लोकांचा दुर्दैवी मृत्यू होतोय, तिथं उपाययोजना कराव्यात। बेरोजगारी कमी होण्यासाठी काही उपाययोजना कराव्यात। एमपीएससीची भरती रखडलेली आहे, तिथं पैसे आर्थिक बजेट देऊन तिथली भरती या ठिकाणी करा। पोलीस भरती करा, तिथं आर्थिक बजेट तुम्ही द्या। एका बाजूला 1 लाख कोटीचा डेफिसिट बजेटमध्ये आहे आणि दुसऱ्या बाजूला मात्र 86,000 कोटीचा एक हत्ती पुन्हा एकदा वाढवायचं काम सरकार करते, गरज नसलेला। खरं तर अनेक वेळा आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रानं बघितली, मात्र यासाठी नेमकं काय शेतकऱ्यांचा तोटा होणार आहे, का नेमका हा शक्तीपीठ महामार्ग नको आहे ते सांगा। नाही, रत्नागिरी नागपूर हायवे ऑलरेडी आहे आणि या हायवेवरून गोव्याला जाणारा वर्ग विमानानं जाईल। गाडीनं जाणारा वर्ग किती असणार आहे आणि तो गाडीनं जाणारा वर्ग हा नागपूर रत्नागिरी हायवेवरनं जाऊ शकतो। आमचं म्हणणं की नागपूर रत्नागिरी हायवेला जे 10-12 जिल्हे जोडणारे जाणार आहेत, शक्तीपीठ जोडले जाणार आहेत, तिथून येणारे या हायवेला रस्ते करा तुम्ही, त्याला 2-2 हजार कोटी रुपये द्या आणि ते रस्ते तुम्ही चांगले करा जेणेकरून सुकर होईल। 500 रुपये भरून शक्तीपीठाचं दर्शन टोल भरायचं आणि मग शक्तीपीठाचं दर्शन घ्यायचं, हा कुठला न्याय आम्हाला कळत नाही आणि हा फक्त व्हॅल्युएशनचा गेम आहे। हे कंत्राट कुणाला तरी मिळणार, त्या कंपनीचं व्हॅल्युएशन वाढणार आणि उद्याच्या भविष्यकाळात त्या कंपनीचा फायदा। टोलचं उत्पन्न किती मिळेल नाही मिळेल, 50 वर्ष 60 वर्ष टोलमधून काय उत्पन्न मिळणार नाही, परंतु हा व्हॅल्युएशनचा गेम आहे। हे 86,000 कोटी रुपयाचा प्रोजेक्ट ज्यावेळी मॉनिटाईज होईल आणि एखाद्या कंपनीच्या बॅलन्स शीटवर दिसेल त्यावेळी त्या कंपनीची व्हॅल्यू ही स्टॉक मार्केटमध्ये किमान 10-20% वाढणार आहे आणि म्हणून हा सगळा गेम फक्त टोल पुरता मर्यादित नाही तर व्हॅल्युएशनचा गेम आहे आणि गरज नसलेला रस्ता करू नये अशी आमची भूमिका आहे। शेतकरी हे विकासाच्या आडवं येतात, अशा पद्धतीचं एक सत्ताधाऱ्यांकडून सांगितलं जातं की हे विकासाचा मार्ग असणार आहे म्हणून। मला वाटतं या स्वातंत्र्य मिळाल्यापासून या देशामध्ये राज्यामध्ये अनेक धरणं झाली, अनेक रस्ते झाले, आज नॅशनल हायवेचं जाळं या राज्यामध्ये झालं। कुठं शेतकऱ्यांनी विरोध केला? शेतकऱ्यांनी जिथं गरज आहे तिथं जमीन देण्याचंच काम प्रामुख्यानं त्या ठिकाणी केलं। MIDC झाल्या या राज्यामध्ये, तिथं शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी दिल्या। त्यामुळं शेतकरी विरोध करतात तर का? ज्यावेळी भूमिहीन होणार असेल एखादा माणूस तर त्यावेळी तो विरोध करणार आणि गरज नसलेला रस्ता म्हणजे लोकांना उघड्या डोळ्यानं दिसते। आता आम्ही निघालोय, तुम्ही बघा की पुढच्या टोल नाक्यावर ज्यावेळी सांगली क्रॉस करू त्या टोल नाक्यावर 25% सुद्धा ट्रॅफिक तुम्हाला दिसणार नाही या रस्त्यावर। मग असलेला रस्ता असताना नवा रस्त्याचा अट्टहास का, ज्याचा फटका या 12 जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला बसणार आणि विशेष करून सांगली कोल्हापूरमध्ये महापुराचा मोठा धोका म्हणजे पहिल्या पावसातच सांगली कोल्हापूर बुडेल। म्हणजे या महामार्गामुळे किमान कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये 2-3 धरणं उभा राहतील, किमान 2-3 धरणं उभा राहतील आणि वडनेरे कमिटीनं सांगितलेलं आहे, एका बाजूला शासन म्हणते वडनेरे कमिटीतल्या काही गोष्टी मान्य आहेत, मग त्या कमिटीनं सांगितलेलं आहे की बंधारे असतील रस्ते असतील याच्यामुळे परिणाम होतोय हे आलेलं आहे सुस्पष्टपणे। मग सरकार डोळे झाक का करते असा आमचा प्रश्न आहे आणि म्हणून गरज नसलेला रस्ता करू नये, तेच पैसे इतर चांगल्या कामासाठी खर्च करावेत। सरकारचं असंही म्हणणं आहे की जे शेतकरी बोलतात त्या शेतकऱ्यांचं आम्ही ऐकू, मात्र याच्या पाठीमागून जे राजकारण करतात ते मात्र आम्ही ऐकून घेणार नाही असं म्हणतात। नाही, मला वाटतंय सरकारनं महायुतीतले जे आमदारांनी पहिलं पत्र दिलं आणि याला पाठिंबा दिला त्यांच्याशी चर्चा करावी, खाजगीत करावी। जाहीरपणे ते बोलू शकत नाहीत, खाजगीत ते आम्हाला सांगतायत ना हे रस्त्याची गरज नाही आहे म्हणून, परंतु ते बोलू शकत नाहीत आणि म्हणून त्या लोकप्रतिनिधी का पत्र दिली?
का आंदोलनात पहिल्यांदा सहभागी झाले, नंतर त्यांची भूमिका बदलली, याचा अर्थ हा प्रश्न शेतकऱ्यांचा आहे. याला राजकीय कलर देऊन शेतकऱ्यांच्या माथी मारू नये अशी आमची सरकारला विनंती आहे. हा जो प्रकल्प आहे हा राज्याचा प्रकल्प आहे आणि अजितदादा हे प्रॅक्टिकली नेते म्हणून आपण सगळेजण बघतो, अर्थमंत्री आहेत. काय याच्यामुळे सरकारच्या तिजोरीवर किती परिणाम होणार? कारण आधीच आपण बघतोय सगळ्या योजनांचा निधी लाडक्या बहिणीमुळे अडकलेला आहे. मला वाटते प्रशासनामध्ये सुद्धा या प्रोजेक्टबद्दल प्रचंड निरुत्साह आहे. म्हणून आपल्याला मध्ये वर्तमानपत्रामध्ये बातम्या वाचल्या, अर्थ आणि नियोजन खात्याचे आक्षेप या संदर्भातले आलेले आहेत. त्या आक्षेपामध्ये एक मोठा आक्षेप असा आहे की पुढच्या 3-4 वर्षामध्ये विनाविचार असे प्रोजेक्ट घेतले तर आपली कर्ज उचलण्याची जी क्षमता 25% आहे, बजेटच्या 25% कर्ज आपण या राज्यावर घेऊ शकतो, ती सुद्धा क्षमता आपली संपून जाईल असे गेलेलंच आहे. ती 25% सुद्धा संपेल अशा पद्धतीचं केलं. हे याचा डीपीआर केलाय का? तर डीपीआर केलेला नाही. याचा डीपीआर नॅशनल हायवेचे दर वेगळे आहेत आणि ह्याचे दर वेगळे आहेत. आम्हाला ते समजत नाही की 40-50 हजार कोटी रुपये जास्त कसा असू शकतो एखादा प्रोजेक्ट. आणि म्हणून मला वाटतंय हा प्रोजेक्ट मी मगाशी म्हटलं तसं व्हॅल्युएशनचा गेम, भ्रष्टाचाराचं कुरण, याच्या पलीकडे या प्रोजेक्टचं महत्व नाही आहे. सरकारने जर आता जबरदस्तीनं हा प्रकल्प पुढे रेटला तर मग काय भूमिका? नाही, आम्ही शेतकरी म्हणून आम्ही सातत्यानं आंदोलन त्या ठिकाणी करणार आहोत. आम्ही सगळ्या 12 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना सांगितलेलं आहे, मोजणी होऊ देऊ नका, कुठल्याही परिस्थितीत मोजणी करू देऊ नका अशी आमची भूमिका आहे. आणि अर्थ खात्यानं जे आक्षेप नोंदवले आहेत, मला वाटतं उपमुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर बोललं पाहिजे अशी आमची अपेक्षा असणार आहे. विठ्ठलाकडे काय आज तुम्ही साकडं घालणार आणि विठ्ठल आपली शेतकऱ्यांची हाक ऐकेल असं वाटतं? नाही, विठ्ठलाकडं राज्य सरकार परवा दिवशी येते, त्या दिवशी विठ्ठलाकडं महाराष्ट्राच्या हितासाठी मुख्यमंत्री प्रार्थना करत असतात. शेतकऱ्याचं भलं हो असं मागणी करत असतात, जनतेचं भलं हो अशी मागणी करत असतात. आता भलं कसं होणार शक्तीपीठामुळे? आणि म्हणून विठ्ठलाला सांगतोय की त्यांनी प्रार्थना केली भलं हो, की ताबडतोब बाहेर येऊन हा रद्द केला अशी त्यांना एक सुचवावं विठ्ठलानं, अशी आमची अपेक्षा असणार आहे. तर आपण बघितलं की विठ्ठलाला साकडं घालण्यासाठी आपण जात आहोत, कारण मुख्यमंत्री आहेत ते या ठिकाणी विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणार आणि मग जनतेचं सगळं भलं व्हावं याच्यासाठी साकडं घालणार. त्यामध्ये विठ्ठलानं एक सुबुद्धी द्यावी की शक्तीपीठ महामार्ग रद्द व्हावा आणि त्याच्यासाठी हे सगळे महाविकास आघाडीचे नेते, राजू शेट्टी असतील, सगळी मंडळी त्या आज पांडुरंगाकडे धावा घेतलेला आहे. त्यांनी किमान पांडुरंगाचं तरी या सरकारनं ऐकावं अशी भूमिका आहे त्यांनी मांडली. कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.